वन ओटीटी और पढ़ेगा भारत ने संयुक्त रूप से विभिन्न क्षेत्रीय भाषाओं में डिजिटल रूप में एसटीडी वी से एक्स के लिए पाठ्यक्रम शुरू करने की घोषणा की है। इन संबंधित भाषाओं में सामग्री का निर्माण करके राष्ट्रीय स्तर पर क्षेत्रीय भाषाओं पर काम करने वाली 2 संस्थाओं ने इन कार्यक्रमों को उपलब्ध कराने की घोषणा की है। सभी सस्ती कीमत पर। फिल्म और टीवी उद्योग के सुपरस्टार स्वप्निल जोशी और प्रमुख उद्योगपति नरेंद्र सिसोदिया ने संयुक्त रूप से 10 टीटीटी की स्थापना की है, जिसमें विनायक सतपुते, संस्थापक सदस्य वेंकटेश श्रीनिवासन, राजीव जानी, प्रसिद्ध बैंकर सतीश उटेकर, चेतन मनियार और संदीप घुगे शामिल हैं। स्वप्निल जोशी जी समेत ये सारे लोगों ने मुंबई प्रेस क्लब में पत्रकार परिषद ली और पढ़ेगा भारत की विशेषताएं बताई। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सारा अधिकार। आता खास करून मराठी माध्यमाच्या मुलांसाठी तयार केलेला हा कंटेंट आहे। 15 मार्च नंतर मराठी त्या स्टेट बोर्डाचे इंग्लिश मीडियम आणि सीबीएसई यासोबतच काही व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये सुद्धा आपण एंट्री करत आहोत आणि मी आशा करते की जसं पण ओटीटीचं नेटवर्क आणखी वाढत जाईल त्यांच्यासोबत पडेगा भारतचं सुद्धा नेटवर्क तितक्याच जोमाने घराघरापर्यंत पोहोचेल। Swapnil ji, my question is for you. You have mentioned in your press note that in Padhega Bharat there will be syllabus for IPS and IRS also. So हा 5,000 रुपयांमध्ये मिळत आहे, म्हणजे लेस दॅन 5 रुपीज पर डे म्हणजे पर सब्जेक्ट या स्केलला आपण हा कंटेंट आणलेला आहे। हा मोस्ट अफोर्डेबल कंटेंट आताच्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, अशांसाठी मोबाईल उपलब्ध करून देण्यासाठी नेमकं आपल्या पडेगा भारत आणि आपल्या भारतचा आपला मोबाईल घेऊन नेमकी कशी मदत केली जाईल। साबळे सरांनी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलं आहे। 2-3 ॲक्टिव्हिटीज आमच्या डोक्यात आहेत। एक म्हणजे गिफ्ट अँड अँड्रॉइड अशी ॲक्टिव्हिटी। तुमच्याकडे जर तुमचा एखादा जुना अँड्रॉइड फोन असेल, तुम्ही जर तो वापरत नसाल तर तो तुम्ही डोनेट करा, तो तुम्ही गिफ्ट करा, तो आम्ही रिफर्बिश करू। त्याच्यात आम्ही पडेगा भारत आणि वन ओटीटी इनबिल्ड करू आणि तो त्या कन्सर्न गरजू विद्यार्थ्यांना देऊ। त्याचबरोबर मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, कॉर्पोरेट संस्था आहेत, ज्या CSR फंड्समध्ये बिलीव्ह करतात आणि ऑपरेट करतात, त्यांच्याकडनं CSR फंडिंगचे टायअप्स करून ते कोर्सेस विनाशुल्क किंवा सबसिडाईज रेट्समध्ये कसे मुलांना मिळतील असं एक मॉडेल आहे। त्याच्या पुढचं एक मॉडेल आहे की आपण टॅब्स ज्याला म्हणतो टॅबलेट्स, ते जर आपण सबसिडाईज रेट्समध्ये या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो फुकट किंवा सबसिडाईज, तर त्याच्या माध्यमातून पडेगा भारत आणि वन ओटीटीचा प्लॅटफॉर्म या विद्यार्थ्यांना अवेलेबल होईल। ही 2 मॉडेल्स आता आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात तुमच्यासमोर आणली। अशा वेगवेगळ्या गोष्टी नरेंद्र सरांचं एक कल्पना आहे की गिफ्ट अँड एज्युकेशन, म्हणजे तुम्ही आपण बर्थडे आला, व्हॅलेंटाईन्स डे आला, आपण कोणाला तरी काहीतरी भेट देतो ना, आपण असं म्हणतो की यावर्षी शिक्षण भेट करतो की तुम्हाला कोणाला तरी काहीतरी भेट द्यायची ना, तुम्ही एखाद्या मुलाचं शिक्षण भेट द्या। की माझ्या आईचा वाढदिवस आहे किंवा स्मृती दिन आहे, तर मी 5 मुलांचं शिक्षणाला भेट देतो माझ्या आईला। आणि अदरपेक्षा काय विशेष आहे या ॲपमध्ये? मला असं वाटतं की त्यांच्याकडे काय आणि पडेगा भारतमध्ये काय नाही हे बोलण्यापेक्षा पडेगा भारत कसं वेगळं आहे हे बोलणं जास्त महत्त्वाचं आणि ताकदीचं वाटतं। पण मी ह्याचं उत्तर खास करून कंटेंट कसा असावा याचा आदर्श उदाहरण म्हणून पडेगा भारत आता कंटेंट घेऊन येत आहे। ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हा एक खूप नवीन कन्सेप्ट आहे। आता NEP 2020मध्ये जरी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग इन्क्लूड केलेलं असलं तरीसुद्धा त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये ज्या काही गोष्टी, ज्या काही हर्डल्स येऊ शकतात, त्या सगळ्या हर्डल्सचा आधीच विचार करून घराघरातला मुलगा हा प्रयोगशील कसा होऊ शकतो याचा पडेगा भारतने विचार केला आहे। आम्ही टॅगलाईनच दिलेली आहे, लॅबोरेटरीज ऑल अराउंड यू, म्हणजे तुमच्या आजूबाजूलाच एक प्रयोगशाळा आहे, तुमच्या घरामध्ये एक प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळेतून प्रयोग करून तुम्ही संकल्पना स्पष्ट करून घेतल्या पाहिजे। याशिवाय रिअल लाईफ ॲप्लिकेशन बेस्ड सिलेबस हे पडेगा भारतचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ॲनिमेटेड कंटेंटच्या ऐवजी आम्ही रिअल कंटेंटवर जास्त भर दिलेला आहे। म्हणजे ब्राझील शिकत असताना तुम्हाला ब्राझीलला गेलोच आहोत की काय असं वाटावं, इतका रिअल कंटेंट आम्ही यामध्ये यूज केलेला आहे। ॲनिमेशन कंटेंटमधली एक गोष्ट जी खटकण्यासारखी वाटते की जास्त ॲनिमेटेड कंटेंटमुळे
विद्यार्थ्यांना ऑलरेडी कार्टून्स बघायची सवय असते. त्यामुळे जेव्हा ते ॲनिमेटेड फॉर्ममधला कंटेंट बघतात तेव्हा त्यांना तो तशाच कार्टूनच्या फॉर्ममध्ये घ्यायची सवय, मेमरीमध्ये रजिस्टर होण्याची. त्यामुळे त्याला एक शैक्षणिक स्वरूप देणंच गरजेचं आहे. जे आत्ताचे जेवढे काही मी तर म्हणेल ई कंटेंट बनवणाऱ्या फॅक्टरीज इतक्या तयार झालेल्या आहेत आणि त्याचं इतकं अवास्तव बाजारीकरण आत्ता होत आहे, तर खरं तर ज्या कंटेंटमध्ये खरंच शैक्षणिक गुणवत्ता आहे असे कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत जर जास्त पोहोचायला लागले तर शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेलं हे अवास्तव बाजारीकरण सुद्धा आपल्याला थांबवता येऊ शकतं. त्यामुळे कोण याच्यामध्ये काय करत आहे याच्यापेक्षा मी म्हणेल पडेगा भारतचा कंटेंट एकदा अनुभवून बघा आणि त्यानंतर तुम्हीच डिसाईड करू शकता की या कंटेंटमध्ये काय वेगळं. याच्यामध्ये एक ॲडिशन करता येईल. वेगळं वैशिष्ट्य काय आहे, एका पाश्चिमात्य संस्थेशी आमचा विषय चालू झालेला आहे. व्हर्च्युअल रिॲलिटीवर आधारित संपूर्ण लॅबोरेटरीज तुमच्या मोबाईलवर तुम्हाला उपलब्ध होईल. अशा पद्धतीचे एक टेक्नॉलॉजी व्हर्च्युअल रिॲलिटी ही आम्ही या पडेगा भारतमध्ये आणतो. ही जर आली तर त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एखाद्या ग्रामीण भागाचा विद्यार्थी अशा हायटेक लॅबोरेटरीमध्ये जाऊन त्याला जे प्रयोग करता येऊ शकतात, करायची इच्छा आहे असे प्रयोग तो स्वतः आभासी पद्धतीने अनुभव घेता येईल त्याला. आणि अशा पद्धतीची टेक्नॉलॉजीसुद्धा पडेगा भारत लवकरच आणणार आहे आणि अशी टेक्नॉलॉजी संपूर्ण देशामध्ये कोणालाही नाही. Swapnil ji, my question is for you. You have mentioned in your syllabus that you are providing IRS and IPS syllabus also in Padega Bharat. You know, in India there are many universities, well-reputed universities, who provide high-quality education because it's a very tough course in IPS and Indian administrative services. So, do you think that Padega Bharat will drive out the same content which has been provided by the other universities? See, as a platform, one of these is getting into partnership with पड़ेगा भारत. अगर मुझे पड़ेगा भारत पे फेथ नहीं होता तो हम ये पार्टनरशिप करते ही नहीं, या अगर उनको हम पे फेथ नहीं होता तो वो ONOTT के साथ हाथ जोड़ते ही नहीं. They would not have joined hands with us. So I think the fact that all of us have decided to come together is that we completely believe and trust in the model of पड़ेगा भारत. We completely feel कि बहुत मेहनत करके बहुत पैशन के साथ ये सारे कोर्सेज डिजाइन हो रहे हैं. और मुझे यकीन है कि आने वाले टाइम में जैसे वेणु जी ने बहुत सही कहा कि डिजिटल एजुकेशन होगा, फिजिकल भी होगा और डिजिटल भी होगा. इसका राइट मिक्स आने वाले समय में बहुत ज़रूरी है. एंड आई थिंक पड़ेगा भारत एंड ONOTT will be absolutely ready when that time comes. So you have mentioned that in rural areas there is a much use for Padega Bharat because people are not financially stable over there. So do you think that those who want to apply for IPS, IRS due to their financial, they don't have the means. So do you think Padega Bharat will do justice for them? I think ONOTT and पड़ेगा भारत will go a very long way. देखिए समंदर है, सब कुछ तो हम नहीं कर सकेंगे, but we will pick up our share of responsibility. We will pick up our share of responsibility and we try to reach as many students as we can through ONOTT and पड़ेगा भारत. And at least जितने बच्चों तक हम पहुंच सके, that will be a big step ऐसा मुझे लगता है. My last question for you, if someone wants to enroll in Padega Bharat, like for basic education or for graduation also, so what would be the charges he has to pay for registering or like He just anything? has to download ONOTT and it's free. He downloads, then he can get into the LMS of पड़ेगा भारत, and through that for as little as 5 rupees a day, he can start learning. Thank you so much. रेणुका मैडम ये मुंबई के गवर्नर है, इसमें आप लोगों की काफ़ी मदद कर रहे हैं. यूपी में देखा गया कि कानपुर में अखिलेश जब भी सीएम बने थे तो उन्होंने विद्यार्थियों को लैपटॉप बांटा था ताकि उनकी शिक्षा और अच्छी तरह हो सके. तो ऐसा कोई गवर्नर सर कुछ बच्चों को मदद करना चाहते हैं क्या? गवर्नमेंट अगर कुछ ऐसा इनिशिएट करना चाहते हैं तो पड़ेगा भारत कंटेंट तो इस बारे में आप गवर्नर जी से बात करोगे क्या? यस कर सकते हैं, लेकिन वो यहाँ के सरकार पे डिपेंड करता है कि वो कितना एजुकेशन को नेक्स्ट लेवल तक लेना चाहता है. पड़ेगा भारत जहाँ पे भी जरूरत है वहाँ पे कंटेंट पहुँचाने के लिए, क्वालिटी एजुकेशन पहुँचाने के लिए